भद्रावती हे ठिकाण वर्धा नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. भद्रावती हे नागपूर-चंद्रपूर या महामार्गावर आहे. भद्रावती येथे उत्खननादरम्यान सापडल्या गेलेल्या हिंदू, बौद्ध, जैन या काळातील मूर्ती व मंदिराचे अवशेष यावरून तेथील समृद्ध ऐतिहासिक वारसा लक्षात येतो. खनिज, पाणी, जंगल, सुपीक शेती अशी अनेक नैसर्गिक समृद्धी एका बाजूस तर प्राचीन ऐतिहासिक वारसा लाभलेली समृद्धी दुसऱ्या बाजूस असे कोंदणात भद्रावतीची नगरी वसलेली आहे. भद्रावतीचे जुने नाव भद्रक होते. पुढे कालांतराने त्याचे नाव भांदक झाले व तेथूनच आता भद्रावती नाव पडले. याच नगरीमध्ये चंडिका मातेचे मंदिर आहे. इतिहासाच्या भक्कम पायावर आजही हे मंदिर शतकाचा प्रवास करून अडीक असा उभा आहे. त्या मंदिराचे वैशिष्ट्य आणि त्या मंदिराचा इतिहास जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत. भद्रावतीतील संस्कृतीच्या पाऊलखुणा आपल्याला पावलांपावलावर दिसतील. शेकडो मंदिरे, विहार, महाल, तलाव, विहिरी, रीठ, टेकड्या, गुहा, लेण्या, शिलालेख आणि असंख्य भग्न मूर्त्या आपल्याला श्रीमंतीची साक्ष देत आहे. असेच आपला इतिहास बोलका करून दाखवणारे हे चंडिका मंदिर. 100 वर्षापूर्वी हे मंदिर भद्रावती गावाच्या दक्षिण पूर्वेला जंगलात असल्याचा उल्लेख अलेक्झांडर कनिंघम याने केला होता. यावरून या 100 वर्षाच्या काळामध्ये भद्रावती नगरीचा विस्तार किती झाला हे आपल्याला सहज लक्षात येते. हे मंदिर भद्रावती येथे पंचशील नगर आखाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात आहे. श्वेतांबर जैन मंदिराच्या अगदी बाजूला हे चंडिका मातेचं मंदिर, भव्य मंदिर आजही आपल्या इतिहासाची साक्ष देत उभा आहे. मंदिराच्या मुख्य सभागृहासमोर एक उंच चबुतऱ्यावर एक मुख्य मंडप किंवा द्वारमंडप उभा आहे. अलेक्झांडर कनिंघम याने प्रकाशित केलेल्या आरेखनात मुखमंडपात प्रवेश करण्याकरिता 3 पायऱ्या होता असे दाखविले आहे, परंतु आज हे 3 पायऱ्या कुठेही दिसत नाही. एका चबुतऱ्यावरच हा मुखमंडप स्थित आहे. या मुखमंडपाला 4 अलंकृत स्तंभ आहे, पण वरून छत नाही. जणू आकाशाचे छत पांघरले असावे असा भास होऊन जातो. हा स्तंभयुक्त मुखमंडप मंदिराच्या अगदी समोर मध्यभागी उभा आहे. या स्तंभावर उत्तर आणि दक्षिणेकडील 2 स्तंभावर आडव्या तुळया दिसतात. हे या छताला आधार देण्यासाठी असावे. या स्तंभावर दिसायला साधी परंतु घडीव नक्षी आपले लक्ष वेधून घेते. मुखमंडपाचे 4 स्तंभ आकार आणि अलंकाराच्या दृष्टीने सारखेच आहे. चौकोर अधिष्ठानावर मुख्य स्तंभाखाली एक तडखडा आहे. याच्या 4ही दिशेत शुकनासिकेचे अलंकरण आहे. मुख्य स्तंभाचा खालचा भाग चौकोर, मध्यभाग अष्टकोनी आणि त्या अष्टकोनी स्तंभावर लोंबलेल्या साखळीला घंटेचे अलंकरण स्थित दिसते. सभामंडपाच्या समोरील द्वार अतिशय साधे असून पश्चिमाभिमुख आहे. यावर कुठल्याही प्रकारचे अलंकरण आपल्याला दिसत नाही. मंदिरातील आतील असलेला बांधकाम 16 खांबावर आहे. मंदिरातील सभामंडप आज जसा आहे तसा तो नसावा, यामध्ये भरपूर बदल झाले आहे असे आपल्याला लक्षात येते. प्राचीन मंदिराचा इतिहास आपल्याला मुख झालेला दिसतो, परंतु इथल्या मंदिराचे वैशिष्ट्य हे आहे की इथे असणारा स्तंभलेख हा त्याच्या जिवंततेचे आणि इतिहासाची साक्ष देत आहे असे दिसून येते. इसवी सन 1076 मधील हा लेख आहे. या लेखाची लिपी देवनागरी आणि भाषा मराठी आहे. या लेखात हे चंडिका देवीचे मंदिर असल्याचा उल्लेख आहे. या मंदिराच्या सभामंडपातून गर्भगृहाकडे जाताना आणि मंदिराच्या बाहेरून
या मंदिराची रचना बघताना जाणवते की मंदिराचे गर्भगृह आणि अंतराळ याची जागा बदललेली आहे आणि हा बदल मंदिराच्या डागडुगीच्या काळामध्ये झाला असावा असे लक्षात येते. आत्ताचे गर्भगृह हे चौकोनी आकाराचे आहे आणि मध्यभागी एक देवी प्रतिमा आपल्याला दिसते, परंतु हे चंडिकेची प्रतिमा म्हणजेच या मंदिराची मूळ प्रतिमा नाही हे बघता क्षणी लक्षात येते, कारण ही प्रतिमा भिंतीला चिकटलेली नाही. या मंदिराची 3 मुख्य आणि 6 हस्त असलेली चंडिका मातेची मूर्ती नागपूर येथे मध्यवती संग्रहालयात आहे असे वाचनात आले. याच मूर्तीच्या दक्षिणेला विष्णू आणि उत्तरेला भैरवची मूर्ती प्रतिमा आपल्याला दिसते. बाहेरून हे मंदिर आपले पूर्ण लक्ष वेधून घेते. मंदिराच्या छतावर शिखर नाही, एक वेगळ्या पद्धतीने छत आपल्याला मंदिरावर दिसते आणि ते नंतरच्या काळात टाकले असावे असे लक्षात येते. या मंदिराचा परिसर बराच मोठा आहे. या मंदिराला लागूनच उत्तरेकडे एका पाण्याचे कुंड आहे. या परिसरात बरेच झाडे लावण्यात आलेले आहे. सध्या हे मंदिर पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येते आणि त्याचा एक संरक्षण इथे आपल्याला कायम असतो.